चला तर आज आपण करणार आहोत मस्त चमचमीत वालाच्या शेंगा. कुणी कुणी याला घेवडा असं देखील म्हणतात. हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण करणार आहोत मस्त चमचमीत वालाच्या शेंगा, त्याही अगदी सावजी पद्धतीने. आज मी वालाच्या शेंगा बनवल्या आणि जशा बनवल्या तशीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. एकदम साधी सिंपल आणि सोपी रेसिपी आहे आणि याची चवही खूप अप्रतिम अशी आहे. तर या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 250 ग्राम वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि आता या आपल्याला तोडायच्या आहेत. तर अशा पद्धतीने याला आपल्याला तोडून घ्यायचं आहे, म्हणजे आतमध्ये जर काही कीड असेल तर ती पण काढता येईल. आता मी अशा पद्धतीने इथे संपूर्ण शेंगा तोडून घेतलेल्या आहेत छोट्या आकारात. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि यात पाणी घालूनच ठेवायचं आहे. आता इथे मी एक वांग घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत. तर वांग इथे आपल्याला छोट्या आकारामध्ये कट करायचंय. तर या भाजीमध्ये वांग नक्कीच घाला, म्हणजे त्याच्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते. तर आता इथे मी वांग कापून घेतलेलं आहे आणि या आपल्याला शेंगामध्येच घालून घ्यायचंय. दोन्ही एकत्र मिक्स करायचे आणि पाणी घालूनच ठेवायचं आहे. पाणी घातल्याने वांगे काळे पडणार नाही. आता इथे लसूण मी बारीक बारीक कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे ठेचून घेतलं लसूण तरीही चालेल. आता इथे आपल्याला टोमॅटो सुद्धा बारीक कट करून घ्यायचे आहे. आता इथे मी टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे. आता इथे आपली पूर्वतयारी झालेली आहे. आता इकडे एका कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 टेबलस्पून तेल घालायचंय. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण तेल थोडं जास्त घातलं की भाजी छान लागते. तेल गरम झाल्यानंतर यात मोहरी घालायची. मोहरी तळतळल्यानंतर याच्यामध्ये लसूण घालायचं बारीक चिरलेलं. लसणाला ब्राऊन रंग आल्यानंतर यात आपल्याला वांगे आणि शेंगा घालून घ्यायचे आहेत. तर आता मी याच्यामध्ये संपूर्ण शेंगा आणि वांगे घालून घेते. गरम असल्यामुळे थोडं झाकून ठेवायचं कारण तेल उडतं. आता मी इथे संपूर्ण शेंगा आणि वांगे घालून घेणार आहे. आता आपल्याला यात घालायचं आहे थोडीशी हळद, त्याचबरोबर टोमॅटो. तर इथे मी हळद आणि टोमॅटो घालून घेतलेला आहे, ते व्हिडिओ मध्ये आलेलं नाही आहे. आता लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीनुसार तिखट. मी 1 चमचा घातलेला आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला. त्यानंतर 1 चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर थोडीशी साखर सुद्धा घालायची आहे. या शेंगांमध्ये साखर घातली तर भाजीची चव दुपटीने वाढते, कारण शेंगाला जो उग्रपणा असतो तो साखर घातल्यामुळे बॅलन्स होतो. तर साखर चवीसाठी थोडीशी तरी नक्की घाला, पाव चमचा तरी घातली तरी भाजीची टेस्ट खूप छान लागते. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला झाकण घालून शिजू द्यायचं, पाणी न घालता. आणि मध्ये मध्ये चेक करायचं. यात पाणी घालण्याची गरज नाहीये, यालाच मिठाचं पाणी सुटतं आणि ते वाफेवरच शिजतं तेलामध्ये. त्यामुळे यात पाणी अजिबात घालायचं नाही. जर खूप ड्राय झालं आणि खाली तळाला चिपकत असेल तरच थोडंसं पाणी घालायचं. तर आता हे मिक्स झालेलं आहे, याला झाकून शिजू द्यायचं आहे. आता इथे भाजी शिजवून 1-2 मिनिट झालेले आहे, याला आपण चेक करून बघू. तर तुम्ही बघू शकता याला पाणी सुटलेलं आहे आणि मी अजिबात पाणी घातलेलं नाहीये. अशाच प्रकारे आपल्याला याला तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे वाफेवर. तर भाजी अजून शिजलेली नाहीये, याला पुन्हा आपल्याला झाकून शिजू द्यायचं आहे. आता इथे मी भाजी पूर्णपणे शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे भाजी छान सॉफ्ट झालेली आहे. वांगे सुद्धा शिजलेले आहेत, यातले दाणे पण शिजलेले आहेत आणि कलर सुद्धा याला खूप छान आलेला आहे. आता यात कोथिंबीर घालायची आणि याला मिक्स करायचं आणि याला आता सर्विंग प्लेट मध्ये काढायचं. तर अशा प्रकारे इथे वालाच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा करून बघा, चवीला फारच अप्रतिम अशी लागते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा. फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करत राहा. माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपीज सोबत.
तोपर्यंत बाय, धन्यवाद.